नमस्कार मैत्रिणो, जय भीम मैत्रिणो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मैत्रिणो, छान अशी बघा ही आंबाड्याची भाजी आहे. तर आज बघा मैत्रिणो, आपण मस्त अशी छान आंबाड्याची भाजी कशी बनवत आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मैत्रिणो, सर्वात प्रथम आपण ही आंबाड्याची भाजी निवडून घेणार आहोत आणि कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आपली साधी सोपी गावाकडची रानभाजी आंबाड्याची. तर आंबाड्याची रानभाजी आज आपण तयार करणार आहोत साध्या आणि सोपी हिरव्या मिरच्यामध्ये. तर चला आता आपण प्रथम भाजी निवडून घेऊया. तर हे बघा, असे पान असे निवडायचे त्याचे. हे बघा, असे पानं सर्व या आंबाड्याच्या भाजीचे निवडायचे. तर ह्या पद्धतीने आता भाजी निवडून घेऊया आपण. मैत्रिणींना बघा, ही छान अशी भाजी आता आपण तोडून घेतलेली आहे, म्हणजे निवडलेले आहे. त्याच्या दांड्या वगैरे फेकून दिलेल्या आहे. नुसते पानं असे नुसते घेतलेले आहे. तर मैत्रिणींनो, आता ही भाजी कशी बनवणार आहोत तर ते दाखवत आहे. तर ही भाजी आता प्रथम आपण निसून घेतली आणि स्वच्छ अशी पाण्याने 2 पाण्याने स्वच्छ अशी धुतलेली आहे. तर आता ही भाजी सर्वात प्रथम मैत्रिणींनो आपण शिजायला लावणार आहोत. शिजल्यानंतरचा पिळा करून घेणार आहोत. तर चला आता ही भाजी आपण शिजायला कशी लावतो ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ही भाजी टाकलेली आहे. आता ही भाजी आपण शिजायला लावत आहे आणि या भाजीमध्ये आता आपण तांबभर पाणी टाकलेलं आहे, कारण ही भाजी पूर्ण अशी शिजून आणि हे पाणी गाळून फेकून द्यायचं आणि भाजीचा मुटकुळा करायचा आहे. तर आता ही भाजी अशी छान अशी आता शिजायला लावली. ह्याच्यावर आपण भाजीवर आता शिजण्यासाठी झाकण ठेवणार आहोत. तर आता ही भाजी शिजते, त्याच्यावर आपण हे झाकण ठेवले आहे. तर आता बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला काय लागतंय भाजीसाठी. तर हे बघा, आपण छान अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, हे जिरे घेतले आहे आणि लसूण घेतलेला आहे. तर आता जिरे, लसूण आणि मिरच्या एकत्र आपण टाकून देणार आहोत आणि त्याच्यावर मैत्रिणींनो छान असं आता मीठ बी चवीनुसार आपण घेणार आहे आणि छानपैकी आता हे आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. पाटावर वाटणार नाही, हे पाटा खाली. तर आता बघा, आपण हे छान दळून घेते आहे. तर त्या भाजीसाठी लागणारं म्हणजे दुसरे 25 मिरची टाकायची. हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ आणि जिरे. हे बघा, जिरे बी घेतलेले आहे. तर मग हे एवढं आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपली भाजी अशी छान अशी शिजत आहे. तर मैत्रिणींनो, गावठी भाजी आपली रानभाजी गावाकडची आंबाड्याची साधी सोपी आज आपण बनवणार आहोत. तर ते बघा मैत्रिणी, मी कशी बनवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला आता ह्याचं वाटण करून घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, छान असं हे वाटण आपण हिरव्या मिरचीमध्ये करून घेतले. लसूण, जिरे आणि हिरव्या मिरच्या आणि भाजीसाठी फोडणीसाठी लागणारा कांदा. साधी सोपी आपली आंबाड्याची भाजी. तर आज आपण रानभाजी आंबाड्याची करत आहोत. तर त्याच्यासाठी लागणारा कांदा आणि हिरव्या मिरचीचं ठेसा. तर आता ठेस्यामध्ये साधी सोपी बनवणार आहोत. आता चला आपण आपली भाजी शिजली आहे का बघूया. तर हे बघा मैत्रिणींनो, छान अशी भाजी अशी मस्त शिजलेली आहे. तर आता आपण ह्या भाजीला उलट पालट करूया. अशी मस्त अशी हलवून घ्यायची आहे. आता ही भाजी आपण काढून हिचं पाणी सर्व काढून ही फेकून देणार आहे आणि गाळून घेणार आहोत ही भाजी. तर या पद्धतीने अशी छान अशी शिजून घ्यायची आंबाड्याची भाजी. वाफून घ्यायची आहे, म्हणजे कसं तिच्यामधल्या सगळे निघतं. कोणी पातळ बी करतात, पण आपण हिला सुकी बनवत आहोत. डब्यावर बी नेता येते आणि अशी खायला बी चांगली पोळी बरोबर. साधी आणि सुकी बनवत आहोत आंबाड्याची गावठी
रानभाजी. आता ही भाजी मी काढून घेत आहे एका ताटामध्ये. छान अशी काढून घेते. तर हे बघा, या ताटामध्ये आपली सर्व भाजी आता ही भाजी आपण काढलेली आहे. आता ही भाजी आपण पिळून घेणार आहोत. हे घाण पाणी आपण फेकून देणार आहोत भाजीचं. तर बघा, या भाजीचं आता आपण असं छान तिरकी ताटली ठेवून सर्व पाणी असं काढणार आहे, असे दाबून. असं या भाजीला दाबायचं आणि पूर्ण आपण शिजायला लावलेलं ते पाणी काढून फेकून द्यायचं. तर ह्या बघा, ह्या पद्धतीने असा हिचा गोळा झालेला आहे ह्या भाजीचा. असा दाबून पूर्ण असा गोळा करायचा. आता ही छान अशी आपण दाबली. आता हे पाणी आपण फेकून देऊया. तर हे बघा, असं हे पाणी आपण फेकून दिलेलं आहे. आता या भाजीचा छान असा हा गोळा तयार झालेला आहे. तर ह्या पद्धतीने हा गोळा तयार झाला आहे. आता मस्तपैकी तिला फोडणी देऊया. ही बघा, आता ही भाजी अशी छान अशी एक 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 पानं असं काढून घ्यायचं, तिचं मोकळं करायची. गरम आहे ना, तर पूर्ण अशी हाताने किंवा चमच्याने अशी वेगवेगळी अशी. आता त्याचं घाण पाणी सर्व काढलं. आपण पाण्यात का बरं असं करून घेतो? कारण पाण्यामध्ये जर आपण भाजी छानशी अशी काढून घेतली तर मग मैत्रीण त्याचं खराब पाणी निघतं आणि ते खराब पाणी काढलं जातं. म्हणजे काही बाधत नाही. आणि ही भाजी कशी किडे माकुडे बसताना पालावर, मग त्याच्यामुळे गरम पाण्यात अशी चांगली वाफून घ्यायची भाजी. म्हणजे किटाणू काही त्याच्यावर बसत नाही, काय नाही, आणि छान होती भाजी. मग आता बघा, ही भाजी आपण अशी मोकळी मोकळी केलेली आहे. तर मैत्रिणींना, आता चला ही भाजी आपण छान अशी आता तळून घेणार आहोत तव्यावर. तर बघा, या पद्धतीने मी भाजी कशी बनवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा. छान असा तवा ठेवलेला आहे. आता तव्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. त्या तव्यावर हा कांदा टाकणार आहोत. त्याला कांदा असा छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा असा छान नरम होऊन द्यायचा आहे. कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. परत एकदा मस्त अशी छान हलवून घ्यायचा कांदा. बघा, हा कांदा आपला छान असा तळलाय. त्याच्यानंतर आपण ही मिरची टाकायची आहे. जो आपण हिरवी मिरची ठेचा केलेला होता ना, तो टाकायचा. आता छान अशी हलवून घ्यायची एक जीव. अशी चांगली खरपूस अशी हलवायची.
आता मैत्रिणींनो ही चटणी आणि याची फोडणी दिल्यानंतर, बघारणी दिल्या म्हणजे फोडणी दिल्यानंतर आता आपण त्याच्यात भाजी टाकणार आहोत. आणि ही छान अशी परतून घ्यायची. तर मैत्रिणी एक वेळेस काय आहे ना, अशी आंबाड्याची भाजी करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायची विसरू नका, सबस्क्राईब करायची विसरू नका. साधी सोपी आपली गावाकडची आंबाड्याची भाजी. हे बघा, मस्त अशी परतून घ्यायची छान अशी तेलामध्ये. आता ती कशी थोडीशी अशी हे करायची. मस्त याला परतून घ्यायची. तर मैत्रिणी बघा, या पद्धतीने साधी सोपी आपली तव्यावरची रानभाजी आंबाड्याची आपण कशी बनवले आले आहे ती मी तुम्हाला दाखवले आहे. त्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बघा, अशी आपली भाजी आंबाड्याची तयार झालेली आहे. बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. आणि कोणी याला चण्याच्या डाळीमध्ये पातळ बी करतं, पण मग मी शक्यतो तिला सुकी बनवलेली आहे. कोणी सुकी बनवतं, कोणी पातळ बनवतं. पण खायला पौष्टिक अशी आंबाड्याची भाजी, रानभाजी आंबाडा. तर मैत्रिणींना आता ही भाजी आपली मस्तपैकी छान अशी तयार झालेली आहे. चला आता आपण भाजी काढून घेऊया. तर हे बघा मैत्रिणी, आपली रानभाजी तयार झालेली आहे आंबाड्याची. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे बनवा, खा, इतरांना बी करून चारा आणि डब्याला बी नेता येते आणि घरी बी खाता येते. रानभाजी पौष्टिक असते ही आंबाड्याची, खूप चांगली जीवनसत्व असतं तिच्यामध्ये. तर बघा, ह्या पद्धतीने अशी मी बनवलेली आहे, साधी सोपी. तर चला मैत्रिणींनो, दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे.